जय ज्योती जय सावित्री. सावित्री शक्तीपीठ इंडिया न्यूज चॅनलमध्ये मी सौरुंदा रोशन तळस राहणार परतवाडा आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 200 कविता सादर करण्याचा उपक्रम आम्ही सावित्रीच्या लेखी राबवत आहोत. तर आज आपण पाहणार आहोत कवी अशोक मांदळे सर यांच्या अखंड प्रेरणा या काव्यसंग्रहामधील आई सावित्री वंदन. चला तर मग बघूया आई सावित्री वंदन. नमन तुझला सावित्री तूच खरी ती विद्यादात्री. नमन तुझला सावित्री तूच खरी ती विद्यादात्री. देई सकल ज्ञान बुद्धी करी आमुची मनशुद्धी. सुमन लगे तव न बेलपत्री. नमन तुझला सावित्री तव कार्याची जाण सदा. तूच प्रतिष्ठा मान सदा. तव कार्य प्रसाद होईल यात्री. नमन तुझला सावित्री. नमन तुझला सावित्री. बहुजनांच्या उद्धाराला जीवन सारे सत्कार्याला. अभिवादन तव करू सावित्री. नमन तुझला सावित्री तूच करी ती विद्यादात्री. नमन तुझला सावित्री. चला तर मग या कवितेत अशोक सरांनी आपल्याला काय समजून सांगितलेले आहे, काय सावित्री आईविषयी सांगितलेले आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. आपण सावित्री आईला वंदन करतो कारण तूच खरी विद्यादात्री आहे असे म्हटले जाते. खरा शिक्षणाचा मार्ग दाखवणारी सावित्री आईच आहे. त्या आपल्याला चांगले ज्ञान व बुद्धी देतात. त्या आपल्याला चांगले विचार करायला शिकवतात. त्यांना फुले पाहिजे नाही, पूजा अर्चनासुद्धा नको आहे, तर त्यांनी आपल्याला जे ज्ञान दिले, जे चांगले विचार दिले ते आचरणात आणावे. त्यांच्या कार्याची जाणीव आपण नेहमी ठेवायला पाहिजे, तर त्यांचा सन्मान करायला पाहिजे. त्यांनी दिलेले शिक्षण व समाजसेवेचे कार्य आपण सुद्धा पुढे नेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. सावित्रीबाईंनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील बहुजनांच्या शिक्षणासाठी समर्पित केले. अशा महान कार्य करणाऱ्या सावित्रीबाईंना आपण मनापासून वंदन करतो, अभिवादन करतो. या कवितेत सावित्रीबाईंच्या स्त्री शिक्षणासाठीच्या दलितांच्या महान कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. अशाच सावित्री आईच्या अर्थपूर्ण अभ्यासपूर्ण कविता पाहण्यासाठी आमच्या सावित्री शक्तीपीठ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.